नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो खूप मोठे अपडेट. आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पीएम किसानचे ₹2000 कधी येणार. चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर आपण आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बघूया पीएम किसानचा 21वा हप्ता कधी येणार. आज शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार का? ₹2000 कसे येणार? 21 आपले स्टेटस चेक करा. बघूया पीएम किसान योजनेचा 21 हप्त्याची प्रतीक्षा आज संपण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना प्रत्येकी ₹2000 मिळू शकतात. लाभार्थी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन त्याचे स्टेटस तपासू शकतात. नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबर स्टेटस जाणून घेता येते. बघूया मित्रांनो, शेतकरी बऱ्याच काळापासून पीएम किसान योजनेचा 21 हप्त्याची वाट पाहत होते. दिवाळीपासून छठपर्यंत त्याची प्रतीक्षा सुरू होती. मात्र आणि आता नोव्हेंबरपर्यंत पोहोचले आणि या प्रतीक्षेत शेतकऱ्यांना मनात एक प्रश्न आहे की प्रतीक्षा अखेर कधी संपणार. पीएम किसान योजनेचा 21 हप्त्याचे ₹2000 त्यांच्या खात्यात कधी जमा होतील. पण आता त्याची प्रतीक्षा संपणार आहे. पीएम किसान निधी योजनेचा 21वा हप्ता ₹2000 कधी मिळेल आणि नवीन अपडेट काय जाणून घेऊया. बघूया. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही एक महत्त्वाची सरकारी योजना आहे जी लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी दरवर्षी ₹6000 आर्थिक मदत देते, जी प्रत्येकी ₹2000 3 हप्त्यामध्ये वितरित केली जाते. शेतकऱ्यांनी 21 हप्त्याची वाट पाहत असताना कधी येईल जाणून घेऊया. आज शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 येतील का? बघूया. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 21 हप्त्याची प्रतीक्षा आज 1 नोव्हेंबर रोजी संपेल का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक असताना पहिल्या टप्प्यासाठी 6 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. हा प्रश्न समजण्यासारखा आहे, कारण शेतकरी बऱ्याच काळापासून याची वाट पाहत आहेत. पण आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात आणखी एक प्रश्न असू शकतो. आज शनिवार आहे, बँका सुरू असतील का? कारण 21 हप्त्याचे पैसे बँका सुरू असतानाच येतील. आज शनिवार असला तरी 1 नोव्हेंबर आहे आणि बँका नेहमीच कोणत्याही महिन्याच्या पहिल्या शनिवारी उघड्या असतात. फक्त त्याच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. तथापि आज फक्त कर्नाटक आणि उत्तराखंड या 2 राज्यांमध्ये बँका बंद आहेत. तथापि इतर राज्यांमध्ये खुल्या राहतील. एक प्रश्न सोडवण्यात आला आहे. आज बँका उघड्या आहेत. आता दुसरा प्रश्न, आज खात्यात पैसे जमा होतील का? याबद्दल काही सांगता येत नाही, कारण सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. तथापि सरकार अनेकदा प्रथम हप्ता जाहीर करते आणि नंतर माहिती देते. कारण पंजाब, उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू काश्मीर या 4 राज्यातील शेतकऱ्यांना 21चा हप्ता मिळाला. या हप्ते पाठवल्यानंतर सरकारने ही माहिती दिली. त्यामुळे आज जमा होणार नाहीत असे म्हणता येत नाही, कारण कदाचित खात्यात पीएम किसानने कधी जारी होणार 21वा हप्ता. ताज्या बातम्यांसाठी सरकारी घोषणेनुसार पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता बिहार निवडणुकीपूर्वी कदाचित नोव्हेंबर 2025च्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो. ही तारीख अधिकृतपणे निश्चित झालेली नाही. तरी पंजाब, हरियाणा आणि जम्मू काश्मीर सारख्या अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांना विशेष कार्यक्रमात आधीच पैसे मिळाले आहेत. अलीकडेच केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जाहीर केले की लवकर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 पुढील हप्ता हस्तांतरित केला जाईल. त्यांनी सर्व राज्य सरकारला पेमेंटमध्ये विलंब टाळण्यासाठी आधार, सिटिंग, ई-केवायसी आणि आवश्यक कागदपत्रे जलद करण्याचे आवाहन दिले आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.